उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यामधल्या विधानसभेच्या निवडणुकीत 57 आमदार निवडून आणले। शिंदेंच्या शिवसेनेने आता मुंबई महानगरपालिकेवरती आपलं लक्ष केंद्रित केलंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या रामटेक या शासकीय बंगल्यावरती पार पडलेल्या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने सखोल चर्चा करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंकडून मुंबई महानगरपालिका जिंकण्याचे आदेशही देण्यात आले। या बैठकीला पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार आणि माजी नगरसेवकही उपस्थित होते। तर या बैठकीमधले महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेतोय। मी प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार, केलेली कामं बघणार आणि त्यामुळे आतापासून कामाला लागा असे आदेश दिलेले आहेत। महायुती म्हणून आपण निवडणूक लढवणार आहोत। महायुतीचा धर्म प्रत्येकाने पाळा। जिंकलेले आमदार आणि खासदारांनी विशेष जबाबदारी घेऊन काम करा। लोकसभा विधानसभा आता संपली आहे। मुंबईमध्ये पक्ष वाढीसाठी आणि पक्षासाठी कामं करायला सुरुवात करा असंही शिंदेंनी म्हटलंय। आपलं केलेलं काम आणि योजना मुंबईकरांपर्यंत पोहोचवा। काहीही करून मुंबई पालिका जिंकायची आहे, त्यामुळे शांत बसू नका, कामाला लागा। तर या बैठकीच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात। राज्य सरकार आज आपलं आहे, केंद्र सरकार आपलं आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेत देखील या ठिकाणी महायुतीची सत्ता असणं आवश्यक आहे। तर खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास होईल आणि मुंबईकरांना जी अपेक्षित मुंबई आहे ती मुंबई या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि म्हणून त्याची जी काही तयारी आहे ती तयारीसाठी आज सर्व नगरसेवक, विभाग प्रमुख, नेते, संबंधित मुंबईतले पदाधिकारी यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये सर्व स्ट्रॅटेजी जी आहे ही कशी करायची या बाबतीमध्ये चर्चा झाली। एक चर्चा म्हणजे असं काय सभा वगैरे नव्हती, एक चर्चा होती। जसं 2022 मध्ये जो आम्ही निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार इथं आणलं या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यावर या निवडणुकीमध्ये जनतेने शिक्कामोर्तब केलं की आम्ही 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो आणि म्हणून काही जागा तर आमच्या अगदी किरकोळ छोट्या फरकाने पडल्या आणि म्हणून महायुतीला मुंबईमध्ये देखील प्रचंड महाविजय मिळाला आहे आणि तसाच विजय या महायुतीला या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत या बैठकीत। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, एक महत्त्वाची निवडणूक मुंबई महानगरपालिकेची आणि आता पालिकेवरती झेंडा फडकवण्यासाठी शिंदेंची शिवसेना प्रयत्न करते आहे। यामिनी, खरं बघायचं झालं तर हे जो सत्ता मंत्रिपदाच्या वाटपाचा किंवा खाते वाटपाचा जो काही घोळ चालू होता किंवा गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे कोणालाही भेटत नव्हते, तर काल पहिल्यांदा गेल्या अनेक दिवसांनंतर एकनाथ शिंदे हे एका पक्षाच्या एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी दिलखुलासपणे सगळ्या लोकांशी गप्पा मारलेल्या आहेत। अनेकांनी सुरुवातीला त्यांचं या बैठकीच्या सुरुवातीला सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। त्यांनी देखील जिंकलेल्या आमदार आणि खासदारांचं अभिनंदन केलं मुंबईतल्या आणि यानंतर त्यांनी थेट आदेश दिलेले आहेत की आपल्याला मुंबई जिंकायची आहे। आता शांत बसू नका। जो पेस तुम्ही विधानसभेला कायम ठेवलेला होता तोच पेस तुम्हाला आता मुंबई महानगरपालिकेसाठी देखील कायम ठेवायचा आहे। त्यामुळे जे खासदार आमदार आहेत किंवा राहुल शेवाळे, मनोज, इतर जे मोठे नेते आहेत या नेत्यांनी आता जबाबदारी घ्या। तुम्ही जबाबदारी घेऊन कामं करा, इतरांना कामं लावा आणि मुंबई महानगरपालिकेला आपल्याला काही करून आपलाच महापौर बसवायचा आहे या प्रकारे त्यांनी निर्देश दिलेले आहेत। मात्र हा एक महायुतीचा एक आपला धर्म आहे, तो महायुतीचा धर्म कोणीही तोडू नका। महायुतीतल्या पक्षांना एकत्र घेऊन काम करा आणि महापालिका जिंका असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये एकनाथ शिंदे हे फिरणार आहेत आणि कोणती कामं राहिलेली आहेत, कोणती कामं झालेली आहेत हे बघणार आहेत। त्यामुळे हे जर होणार असेल तर तुम्ही आतापासून कामाला लागा आणि सगळी कामं पूर्ण करा असं देखील निर्देश हे एकनाथ शिंदेने दिलेले आहेत। अगदी अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।